सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री काळभैरनाथ मंदिराचा 27वा वर्धापन दिन व काळभैरनाथ यात्रा निमित्ताने वसंत नांदोळकर सर रवींद्र पिंगळे लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आलेला होता. पारंपरिक लोककला म्हणून ओळख असलेला तमाशा म्हणजे वसंत नांदोळकर लोकनाट्य तमाशाचा सदाबहार कार्यक्रम गण गवळण कृष्णलीला फारसा रंगबाजी आणि वग या सर्व कला सादरीकरणातून तमाशा रसिकांना मंत्रमुग्ध करण्यात आले. वसंत नांदोळकर तमाशा पाहण्यासाठी पारगाव पंचक्रोशीतील तरुण वर्गाची गर्दी दिसून येत होती. धन्यवाद. मराठवाडा अतिशय सुंदर असा देखणा कार्यक्रम या ठिकाणी मनोरंजनासाठी उपस्थित केलेला आहे. ग्रामस्थांच्या वतीने आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं त्या दोघांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अतिशय छोटासा सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. रवींद्र पिंपळे सोनकीकर यांचा सत्कार आदरणीय दत्ताराम शेटवळीत उद्योजक कथा मुक्ताई कंस्ट्रक्शन्स यांच्या शुभ हस्ते होत आहे. पुढील सत्कार जो आहे तो राजेंद्र नांदोळकर यांचा सत्कार आदरणीय तुकाराम शेठ चव्हाण यांच्या शुभ हस्ते होत आहे. पुढील जो सत्कार आहे दीपक नांदोळकर आदरणीय गणेश शेठ गौंड रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वे सभा त्यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांचा सत्कार आदरणीय शेखर शेठ शिर्के यांच्या शुभ हस्ते होत आहे. पुढील जो सत्कार आहे आदरणीय वैभव शेठ पिंपळे यांचा सत्कार किरण शेठ शिर्के यांच्या शुभ हस्ते होत आहे. पुढील जो सत्कार आहे तो जितेंद्र नांदोळकर यांचा सत्कार रोहिदास तट्टू यात्रा कमिटी उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे नारंगाव पोलीस स्टेशनचे स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना विनंती असेल आपण रंगमंचावरती यायचे, आपला सत्कार स्वीकारायचा आहे. विधान करणाऱ्या सर्व तमाशा रसिकांचे नांदोळकर तमाशा लोककलेतर्फे हार्दिक अभिनंदन. रसिक तमाशा लोक परंपरेप्रमाणे या ठिकाणी गणगवळण बतावणी श्री ज्ञानेश्वरांचं गीत सादर झालं. आता हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू होतो आहे. एक छोटंसं निवेदन आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी शांततेचं असं सहकार्य केलेलं आहे. असं शांततेचं सहकार्य या हिंदी मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाला आपणा सर्वांचं मिळावं हे आपल्या चरणी नम्रतेची विनंती करून नांदोळकर तमाशा लोककला पुढील कार्यक्रम सुरू करत आहे. शिवपुरी कलाकार बेहतरीन डांसर मिस सीमा जी पुणेकर और उनका साथ देंगे हमारे नांदोळकर मुश्किल ग्रुप के बेहतरीन डांसर मास्टर शाहरुख खान नाशिकर तो पेश करते हैं नांदोळकर मुश्किल ग्रुप का. और एक धमाकेदार गीत तरुण रसिक मित्र बुजुर्ग मंडळी माता भगिनी या सर्वांचं मी राजकुमार नांदोळकर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, होळ्या महाराष्ट्राच्या मराठवाड्या लोकगीतांकडे आताचा जमाना हा मोबाईलचा आहे. अगदी एका क्लिकवर जग आपल्या नजरेसमोर असतं. परंतु मित्रांनो, या सोशल मीडियाच्या जमान्यात सुद्धा या तमाशा हे लोककला टिकून आहे ती केवळ फक्त आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. मित्रांनो, होळी या महाराष्ट्राच्या मराठवाड्या लोकगीतांकडे सादर करणार आहोत. गाजलेलं मराठी गीत आपल्या सर्वांच्या आवडीचं गीत की हे गीत संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं आणि त्याला कारण हे तसंच होतं की बिग बॉस सीझन 5 जिंकून आलेला आपल्या सर्वांचा लाडका तो म्हणजे सूरज चव्हाण. या सूरज चव्हाणवर आधारित हे गीत आहे. हे गीत सुंदर आवाजात आपल्या समोर सादर करणार आहेत आमच्या नांदोळकर मुश्किल ग्रुपचे फंकार वैभव कुमार नांदोळकर आणि मास्टर जितेंद्र कुमार नांदोळकर. या गीतावर सुपर हिट डान्स आमच्या नांदोळकर मुश्किल ग्रुपचे कलाकार तर सादर आहे आपला सर्वांनाच ठेका धरायला लावणार गाजलेलं मराठी लोकगीत मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी. मित्रांनो, हे गाजलेलं गीत सादर करणार आहे नांदोळकर मुश्किल ग्रुपचे फंकार मास्टर वैभव कुमार पिंपळे नांदोळकर, मास्टर दीपक कुमार नांदोळकर आणि मास्टर संदीप कुमार नांदोळकर. या गीतावर सुपर हिट डान्स घेतलं आहेत पुन्हा एकदा आमच्या नांदोळकर मुश्किल ग्रुपचे कलाकार तर सादर आहे गाजलेलं मराठी लोकगीत त्या नटीने मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी. लावणीची बोल आहेत तुमच्या पुढ्यात मुक्तप्रेमी ज्वानीचा मसाला मी लावणी या ठिकाणी सादर करणार आहेत. पुन्हा एकदा आमच्या नांदोळकर तमाशा लोककलेच्या गायिका मंगलाजी गोपाळेकर ही लावणी सुंदर अशा अभिनयाने आपल्या समोर आणत आहेत. आमच्या नांदोळकर तमाशा लोककलेच्या नृत्यांगना नृत्याची बिजली या नांदोळकर तमाशा लोककलेची शान मिस काजलजी नांदोळकर आणि या लावणीला ढोलकीवर साथ करणार आहेत.
पुन्हा एकदा नांदवळकर तमाशा लोककलेचे ठोके सम्राट मास्टर जयवंत नांदवळकर सादर आहे महाराष्ट्राची मराठमोळी मित्रांनो, सादर करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून गाजत असलेले गीत आणि या गीताचे बोल आहेत पुणे सत्वीनं जादूटोना केलाय. मित्रांनो, हे गीत सुंदर अशा अभिनयाने आपल्या समोर आणत आहेत आमच्या नांदवळकर पुष्कर ग्रुपच्या जबरदस्त डान्सर मिस रेणुका शिवपुणेकर आणि सहकलाकार. तर सादर आहे आपल्या सर्वांच्या आवडीचं गाजलेलं सुंदर असं गीत पुणे सत्वीनं जादूटोना केलाय. हमें दोनों ने लूटा दोनों में कहा अपनों ने लूटा दोनों में कहा देखा मेरी कश्ती की डूबी जहाँ वहाँ पानी आणि या लाभलेला ढोलकीवर साथ देणार आहेत आमच्या नांदवळकर तमाशा लोककलेचे ढोलकी सम्राट मास्टर जयवंत नांदवळकर. तर सादर आहे महाराष्ट्राची मराठमोळी लोवणे 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 लोवणे. बाबासाहेब देशमुख ते राहणाऱ्या मुलाच्या दुर्वर्तनानं घराण्याला कलंक लागणार सांगतो नाट्य सुरू होत आहे. सुनबाई आहेर तुला माहेर जाहेर 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 राहिले घरीच पैसे राहिले घरी मामाच्या हात खावत कुत्री बोलवत काय झालं जायचंय आपल्याला पैसे. अगं पण तुझ्याकडे यायचं म्हणलं ना मला कशाची शुद्ध राहत नाही बघ. तू एक काम कर, तुझं सगळं उरकून ठेव. 5 मिनिटात पैसे घेऊन आलो मी. 5च मिनिटात या. 1.25 मिनिट लागला. परंतु प्रेम मात्र माझ्यावर करते. आता ही माझ्यावर प्रेम करते का माझ्याजवळ असणाऱ्या पैशावर प्रेम करते हे अजून निश्चित सांगता येत नाही. कारण ह्या स्त्रिया कशा असतात, मन ठेवून एकावरती खून करती दुसऱ्याला. मन ठेवून एकावरती खून करती दुसऱ्याला. प्रेम प्रीती तिसऱ्याशी तर संगम सुख भलते. म्हणजे कुणाचा कुणाला मिळत नाही. परंतु मी सुद्धा असा आहे, जोपर्यंत ही वैजंता सुंदर आहे तरुण आहे तोपर्यंतच मी हिच्यावर प्रेम करणार आहे. एकदा ही म्हातारी झाल्यानंतर कोण गाणं हिच्या प्रेमात पडतो. अहो, पुरुषाने नेहमी असंच राहिलं पाहिजे. फिरत्या भुंग्यासारखं. तुम्ही भुंगा पाहिला असेल. भुंगा कसा ह्या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून ह्या फुलावर प्रत्येक फुलाचा सुगंध घेत फिरत असतो. तसंच माझ्यासारख्या शिकलेल्या श्रीमंत तरुणांनी सुद्धा फुलं बदलायला शिकली पाहिजे. पारगाव असेल परिसरातून आलेल्या सगळ्या माता भगिनी असतील यांच्यासाठी हा मराठमोळा कार्यक्रम आपला पुढे संपन्न होतोय. सर्व तरुण वर्गाला विनंती, हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपण अतिशय शांततेमध्ये या कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे. कुणीही गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचं कारण असं आहे, गडबड गोंधळ करण्याचा जर प्रयत्न केला, ग्रामस्थ स्टेजच्या दोन्ही बाजूला बसलेले आहे. पोलीस डिपार्टमेंटची गाडी या ठिकाणी उभी आहे. पुढील जे काही कार्यवाही होईल त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. त्यामुळं तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे, अतिशय शांततेमध्ये हा कार्यक्रम पार पाडायचा आहे. आतापर्यंत झालेली गणगवळण असेल, त्याचप्रमाणे फारसा असेल, टायटल असेल, ही अतिशय सुंदर या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं लोकनाट्य मंडळ तमसगिरांचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि रंगबाजीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी वगनाट्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.